राम राम मंडळी. मंडळी फक्त काही तास उरले. हो मंडळी, उद्या मुंबईला भव्य दिव्य असं बिंजोडचं मैदान पार पडतंय. पहिलं म्हणजे सावली देसाई, एक जुनं आणि पारंपरिक मैदान. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पनवेलचं मोह पनवेल. लढत पाहायला मिळणार, धुळा उडणार, एक से बडकर एक लढती होणार, काटेकी टक्कर पाहायला मिळणार. मुंबईचं बिंजोड म्हणलं की एकापेक्षा एक मोठमोठे महारथी असतात. घाटाकडं 3 फेरे असतात, त्यामुळं कधी काय घडेल सांगता येत नाही. पण बिनजोडला फक्त एकच फेरा, त्यामुळे लढती मोठ्या आणि काटाकीर लढती नुसता धुळा. तर हो मित्रांनो, उद्या म्हणजे 26 जानेवारीला बिनजोडचे मैदान पार पाडतायत. पहिलं सावली देसाई जुनं आणि पारंपरिक मैदान, आणि दुसरं पनवेलचं मोह पनवेल भव्य दिव्य असं मैदान. तर मित्रांनो, 2 मैदानं. मग कुठला नंदी नक्की कुठे जाणार, तर सांगितलं जातं की टॉपची लढती या सावली देसाईला होतील. त्यानंतर बाकी राहिलेल्या टॉपच्या लढती पनवेलला होतील. तर एकच बकासूर प्रमाणे एकच प्रश्न पडला आहे, आणि कोड्या टाकणारा प्रश्न आहे की नक्की बकासूर पाळणार आहे कुठं. तर मित्रांनो, आत्ताच्या घडीला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बकासूर 99.99% पनवेललाच दिसणार, आणि पायरा सुद्धा फिक्स झालेला आहे. बकासूरचा 99.99% पायरा घोटचा छोटा सर्जा हाच असणार. घोटचा छोटा सर्जाच्या 2 शर्यती आत्ता तरी समोर आलेल्या आहेत. एक म्हणजे सिकंदर 81 विरोधात, आणि दुसरी म्हणजे अर्जुन आणि त्याच्यासोबत असणार पाखऱ्या. तर या दोन्हीपैकी कोणत्या लढतीत बकासूरची साथ असेल हे सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला. कारण बकासूरच्या सुद्धा 2 ते 3 शर्यती ठरलेल्या आहेत. त्यापैकी एक शर्यत सुद्धा मित्रांनो अशी असू शकते की त्या शर्यतीत बकासूरसोबत असणार आहे लखन, छत्रपती संभाजीनगरचा लखन. तर मित्रांनो, आत्ताच्या घडीला तरी समजते की बकासूर 99.99% मोह पनवेललाच जाणार, आणि आज बकासूर मुंबईकडे रवाना सुद्धा होईल. आणि फिक्स पायरा सांगितलं जातं आहे की 99.99% घोडचा छोटा सर्जा हाच पायरा असणार. चला तर मग बघूया उद्या कोणासोबत शर्यत होते, आणि पायरा सुद्धा उद्या आपल्याला समजेलच. तुम्हाला काय वाटतंय, कोणता पायरा असेल आणि कोणती शर्यत असेल हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्रातील एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.